नमस्कार प्रिय दर्शकांनो, मराठी क्लब चॅनल वरती आपले सर्वांचे स्वागत आहे। मित्रांनो, दुष्कर्म कुणाचे भोग कुणाला असं म्हणतात की पूर्वजन्मीची चांगली आणि वाईट कर्म घेऊन आपण जन्माला येतो। तर मित्रांनो, हे व्हिडिओ खूप ज्ञानवर्धक होणार आहे, तरी शेवटी पर्यंत नक्की ऐका आणि ख्या मनाने कमेंट मध्ये जय श्री कृष्ण जरूर लिहा। दर्शकांनो, जन्म हे पूर्व जन्माच्या कर्मांचे फलित आहे असे वेदांत सांगतो। पण काही वेळा डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे, चुकीमुळे किंवा पैशाच्या लोभामुळे जन्माला येणाऱ्या बाळाला आणि त्याच्या कुटुंबियांना आयुष्यभर त्रास आणि दुःख भोगावं लागतं। डॉक्टर हे देवाचे दुसरं रूप असतं असं म्हटले जाते, म्हणून आपण त्यांच्यावर पूर्ण विश्वास टाकतो। ते सांगतील तेच करतो, कारण आपली त्यांच्यावर असीम श्रद्धा असते। आईच्या पोटात बाळाची पूर्ण वाढ झालेली असतानाही सोनोग्राफी मध्ये बाळाने शी केली आहे हे कळल्यानंतर सुद्धा डॉक्टर सिझेरियन करण्याचा निर्णय दुसऱ्या दिवसावर ढकलतात। कारण केवळ एवढंच असतं की त्यांच्याकडे भूल देणारा डॉक्टर नसतो। दुसऱ्या दिवशी सुद्धा सिझेरियन करायच्या ऐवजी फोर्सेप्स केलं जातं का नाही, ते प्रयत्न निष्फळ होतात, म्हणून ते फोर्सेप्स अर्धवट ठेवून नंतर सिझेरियन करण्यात येतं। बाळाच्या पोटात गेलेली शी सुद्धा एक नर्स बाळाच्या पोटात नळी घालून काढते, आणि अशी नर्स जी घर कामे करते। आईने 9 महिने काळजी घेऊन वाढवलेल्या 3.5 किलोच्या सुंदर बाळाला केवळ डॉक्टरांच्या मुळे आयुष्यभरासाठी समाजाकडून विशेष मूल म्हणजे स्पेशल चाइल्ड असा किताब बहाल केला जातो। डॉक्टरांच्या पापाचे खापर बाळाच्या आणि त्याच्या आई वडिलांच्या डोक्यावर फोडले जातं। अज्ञानी लोकांच्या दयेला, थट्टा मस्करीला सामोरी जावं लागतं। गेल्या जन्मीच्या पापांची शिक्षा आहे असे वर्तमान काळात वाईट कर्म करणारे लोक उपदेशांचे धडे बाळाच्या आई वडिलांना देतात। विशेष मुलांच्या शाळेत 10 ते 15 हजार मासिक फी असते। आणखी अनेक समस्या ज्या कोणी कल्पना सुद्धा करू शकणार नाही। काय वाटतं तुम्हाला, ही चूक त्या डॉक्टरांची नाही असं म्हणतात की आपल्यावर आलेल्या परिस्थितीला दुसऱ्यांना दोषी ठरवू नये, आपलं नशीब आणि भोग म्हणून गप्प बसून राहावं, म्हणजे महात्मा गांधीच्या तत्वांवर चालावं, एका गालावर मारलं की दुसरा गाल पुढे करावा, का वीर सावरकरांसारखं आणि छत्रपती शिवाजी महाराजांसारखं त्यांच्या विरोधात आपल्या हक्कासाठी लढावं, का राजयोगमध्ये सांगितले जाते तसं आपल्याला त्रास देणाऱ्या व्यक्तीला सगळं विसरून माफ करावं। बोलतात ना, शहाण्या माणसाने कोर्टाची पायरी चढू नये, म्हणून गुपचूप सर्व विसरण्याचा प्रयत्न करावा आणि आयुष्यभर देव, धर्म, कर्म, नशीब म्हणत सहन करत राहावं, प्रयत्नांची पराकाष्ठा करत राहावं। आणि हे असे डॉक्टर्स आपलं कर्तव्य विसरून आयुष्यभर मजा मारत अशा प्रकारच्या अनेक चुका करतच राहावे। पण कधीपर्यंत? भगवद्गीतेत श्रीकृष्णाने सांगितले आहे की जेव्हा कोणी आपल्याला मिळालेल्या वरदानाचा, शक्तीचा गैरवापर व अहित करतो, तेव्हा मी स्वतः कुठल्या ना कुठल्या तरी रूपात येऊन त्याचा अंत करतो। तर मित्रांनो, हे व्हिडिओ जर तुम्हाला आवडले असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, आणि आपल्या मित्रांनाही हे व्हिडिओ शेअर नक्की करा। धन्यवाद।